शिवरबंगला ते वैजापूर रस्त्यावर 7 मे रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेवता येथील रुक्मनबाई कैलास पवार वय 45 वर्षे यांचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला। त्यांच्या निधनाने शेवता गावावर शोककळा पसरली आहे। रुक्मनबाई पवार या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या। शांत, मनमिळाऊ व सेवाभावी स्वभावामुळे त्यांचा परिसरात मोठा परिचय होता। 7 मे रोजी त्या पती कैलास पवार यांच्यासोबत दुचाकीने गावाकडे परत येत असताना शिवरबंगला परिसरातील एका जिनिंग जवळ समोरून भरधाव येणाऱ्या इको वाहनाने ओव्हरटेक करत असताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात त्यांचे पती कैलास पवार यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर रुक्मनबाई पवार या गंभीर जखमी झाल्या होत्या। अपघातानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। गेल्या काही दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या, मात्र मंगळवारी सकाळी उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शेवता गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली। त्यांच्या पश्चात एक मुलगा, सासू असा परिवार आहे। त्यांच्यावर दुपारी 2 वाजता शेवता येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले।